स्वातंत्र्याची आस निराळी, स्वातंत्र्याची बात निराळी, किती जणांची घेऊन आले, ज्यांनी आयुष्याची केली होळी, ज्यांनी आयुष्याची केली होळी. अशा अनावीरांना प्रणाम करून मी माझे मनोगत व्यक्त करतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत माता इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाली आणि स्वातंत्र्याचा नवचैतन्याचा सुवर्णमय अर्धोदय झाला. आता हा दिवस आपल्यासाठी खरोखरच अभिमानाचा आणि वैभवशाली गौरवाचा आहे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, स्वातंत्र्य भारताचे. हे कधी मातृभूमीची गीत ऐकले की आपल्या नेतृत्वामध्ये स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात आपल्या आयुष्याच्या सविधा हसतमुखीने अर्पण करणाऱ्या गुणातज्ञ वीरांची. स्वातंत्र्याचा हा यज्ञ असा एक महायज्ञ होता की ज्याच्यात लहानांपासून थोरांपर्यंत, अबलांपासून सबलांपर्यंत, सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्व स्तरातील स्त्री पुरुष यांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली. तुमच्या माझ्या वयाची शिरीष कुमार, बालूजी रोस्ती, मुस्लिम पदार्पण केलेले व सरफराशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है दौर कितना बाजू एक कातिल में है, बाजू एक कातिल में है. असे म्हणत हसतमुखाने फासावर चढलेले भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, ये मृत्यू येतोच रे, कोण सुचोय तुला, असे हे सगळे सर्व मृत्यूच आव्हान देणारे, मातृभूमीच्या प्रेमापोटी भरसा करणार, सुरुवात पुढे घेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे सुभाष बाबू. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक. चले जावचा नारा देऊन अख्ख्या जगाला अहिंसा, सत्य, सत्याग्रह याची शिकवण देणारे महात्मा गांधीजी असतील किंवा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू असतील. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करणारे राजर्षी शाहू महाराज, महाराज सयाजीराव गायकवाड, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अनेक थोर विभूतींच्या बलिदानामुळे आता स्वर्णदिन उजळला आलेला आहे. त्यांच्या त्यागाचे, शौर्याचे आपण सगळं स्मरण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे मी समजतो. पण कोणाची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता मन विषण्ण होऊन जाते. आरक्षण, पगारवाढ यासाठी होणारी सगळ्यांची आंदोलने, आसमानी आणि सुलतानी संकटाखाली फसलेला शेतकरी, अत्याचाराने भयग्रस्त झालेला स्त्रीवर्ग, अंधकारमय भविष्य असलेला बेरोजगार तरुण, महागाई, भ्रष्टाचार यासारख्या अनेक समस्यांचा सामना करत जीवन कंठणारी सामान्य जनता पाहिली यासाठी केला होता का अट्टहास असा प्रश्न पडतो. मित्र, स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य नसून ती एक जबाबदारी आहे. वैयक्तिक स्वातंत्र्य जपताना आपण देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे. आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या तिन्ही दलातील शूरवीर जवानांना माझा मानाचा मुद्रा. जाता जाता एवढेच म्हणेन, जयोस्तुते, जयोस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्र